आज महान भारत केसरीचा एक नंबरचा मानकरी ठरला म्हणजे आपला पैजा आणि लखन एक नंबरची मानकरी ठरतो. आता काय सांगता कसं काय नियोजन केलं आजचं सगळं? परवाच्या कोरेगावच्या मैदानी संध्याकाळचं नियोजन झालं. आवीला मनोहर भाऊला म्हणलं आपल्या ती गाडी पळवून आमचा वारका वासरू रोमन चांगलं पळतंय. ताईंना विलास भाऊला म्हणलं मला बैल पाहिजे अर्जुन, तर ते म्हणले तुमचा कसला बैल आम्हाला माहित नाही पण तुम्हाला बैल पाठवते घेऊन. त्यांना बैल आज दिला मैदानात. ती बी गाडी क्वार्टरला एकदम काना मात्रात म्हणजे मार्काला तिने सेमीला, ती बी चांगली पळाली गाडी. पण आज ताईंच्या हातात गदा दिला काय कारण? त्यांना आज बर्थडेचं गिफ्ट आहे आमचं. बर्थडे गिफ्ट आहे गदा त्यांना देऊन टाकली. बैलगाडी क्षेत्रात हार जीत होत राहणार, पण एवढ्या मोठ्या मनाची माणसं भेटणं मुश्किल आहे. त्यांनी आता बोलवून सांगितलं की ताई तुमच्यासाठी बर्थडे गिफ्ट आहे. त्या दिवशी मी विश केलं नव्हतं, संध्याकाळी उशिरानं का मी नाराज झालतो. त्यांची बी नाराजी होती, त्यांच्या बी गाडीचा हार झालती कोरेगाव मध्ये, आमची बॉल झालती. मी त्याच्यामुळे येऊन घरी 11ला झोपलो. नंतर संध्याकाळी उशिरा मेसेज टाकला होता म्हणलं आता परवा काहीतरी यांच्यासाठी करू. ते बैला नाच करून दाखवलं, त्यांना गिफ्ट दिलं. काही न बोलता डायरेक्ट गिफ्ट नाही, बोलून कुठली गोष्ट करायची नाही. बोलून करण्याला काही अर्थ नसतो. काय असेल ती डायरेक्ट त्या वेळेस झालेलं चांगलं असतं. ताई काय वाटतंय, कसा आनंद वाटतोय आजचा? कारण एवढं मोठं बर्थडे गिफ्ट महान भारत केसरीचं बर्थडे गिफ्ट दिलंय तुम्हाला दैवत भैयांनी. एवढं मोठं गिफ्ट म्हणजे परवाची खुशी झाली नाही ती आज सगळी खुशी आहे. बर्थडेचं गिफ्ट भेटलं पाहिजे. लखनची गाडी खूप छान आणि सुट्टी पळाली, त्याचा एक वेगळा आनंद आहे. आणि बर्थडे निमित्त एवढं मोठं गिफ्ट डायरेक्ट महान भारत केसरी किताबाचं बर्थडे गिफ्ट भेटलं. मला परमेश्वरानं बुद्धी दिली, मी दिलं. आणि आजचं नियोजन कसं झालं? नियोजन झालं तर परवा दिवशी आवीला आणि किशोर भावानी मनोहर भावांशी बोललो. ते म्हणले हानू गाडी काय नाही. आणि दुसऱ्यांदा ती आमचं एक वासरू चांगलं पळतं बारका 1 वर्षाचं आहे रोमन म्हणून, त्यांच्यासाठी विलास भाऊला फोन केला आणि ताईंना फोन केला. ते म्हणले द्या बैल दैवत अर्जुन दिला त्यांना बैल. आणि ती पण गाडी बैलाला अर्जुन त्यांना दिला. एवढं मोठं मन आहे आणि ती सुंदर गाडी पळाली आणि त्याच्या बदल्यात एवढं मोठं गिफ्ट पण मिळालं. एवढं मन मिळालं, एवढा मोठा बैल त्यांना दिला तर आपलं बी कर्तव्य लागतं त्यांच्यासाठी काहीतरी. बैल खूप मन मोठं आहे मन मोठं आहे. एखादं पारितोषिक किंवा येणारी एकंदरीत अशी माणसं बैलगाडी क्षेत्रात कवचित भेटतात, बरोबर आहे का? खरं आहे. आणि आज तुम्हाला तशी माणसं लाभल्यात, कसा आनंद वाटतो आणि त्यांच्याबद्दल काय सांगतात? दैवत भैया तुम्हाला माहितच आहे, बैलगाडी क्षेत्रातले मास्टर माइंड आहे सगळे म्हणतात. पण आमच्या बनी भावंडाचं नातं त्याच्या पलीकडचं आहे. त्यामुळे भविष्यात आमची गाडी पडताना तुम्हाला दिसेलच लवकरच म्हणजे गाडी पळताना. 100%. आणि एक आदत वासराला तुम्ही अर्जुन दिला, तो आपल्या घरचाच आहे रोमन बी. सांगितलं की भविष्यात आमच्या दोघांच्या नावावर गाडी पळताना तुम्हाला दिसेल. काय सांगताल आगामी नियोजन काय असेल? दादा असतील, पृथ्वीदादा, अमोलदादा असतील, ताई असतील, आम्ही एकत्र मिळून एक ग्रुपनं चांगले बैल व्यवस्थित पळवू आम्ही. आज महान भारत केसरीचा किताब मिळाला, बरोबर? किताब मिळत राहतात काय, आता आपल्या दावणीला भरपूर किताब आहेत. आज एक किताब मिळाला, त्यात ह्यांचा काहीतरी वाटा होता तिथे. काय सांगताय कशी जोडी पळाली आज? खूप छान पळाला. रोमन सुद्धा खूप छान पळाला. 1 वर्षाचं वासरू आज अर्जुनच्या बरोबरीनं पळतंय. खूप छान गाडी पळाली. थोडक्यात सेमीला टाकाटाकीत राहिली आणि बैजानं तर डोळ्याचं पारणं फेडलं आज लखन. आणि बैजानं सुट्टा निकाल घेतला, छान वाटलं. लखन बद्दल काय सांगता? लखन इकडच्या भागात येऊन प्रत्येक मैदानात गुलाल घेते. लखन बद्दल काय सांगता? लखन बद्दल ते बैल आता तसं सांगितलं तर लखन महाराष्ट्राने गेल्या वर्षी बघितला. सुरुवात लखनला 3 फेऱ्यात बैलाला आमच्या बारक्या सोन्यानं मी त्यांच्यासाठी मनोहरच्या एका शब्द औरंगाबादला म्हणजे झालता केसरीला मी बैल दिलता. त्यांना त्यावेळेस मला सांगितलेलं दैवत भाऊ तुम्ही अर्ध्या रात्रीला बैल मागा, तुमच्या कुठल्याही बैलाला माझा बैल असेल. पण मी त्यांना बरेच जणांना बैल मागितला होता लखनला, पण कुणी दिला नव्हता. मी इथनं बारका सोन्या पाठवला होता, सागर आमचा गेला घेऊन तिथं गाडी सीमेनं मार्काला. पण तेव्हा मला शब्द दिला त्या माणसानं की तुमच्या बैलाला कुठल्याही बैल मागा, आमचा बैल तुम्हाला कधी असेल. आणि आज सुद्धा भेटला, बरोबर आहे? आज नाही, दुसरी वेळ आहे. आज महाराष्ट्रातली जी टॉपची बैल आहेत ती सर्व आपल्या बैजावर पडलं, आपलं खूप मोठं भाग्य आहे. आदत वयात पाहिजे एवढं नाव करतोय, बरोबर आहे का? नशिबानं भेटला. काय वाटतंय तुम्हाला? पृथ्वीदादाच्या आमच्या दोघांच्या विचारात घेतलेला एक देवानं देण दिल्यागत आहे. आमची बाकीची बैल थोडी एन्जॉयड झाली, थोडी कमी आलती. आमचं नाव 5-6 महिने थोडं कमी होतं, बॅड पॅचला होतं. लोक करायची टीका, पण मी टीकेकडे कधी आयुष्यात लक्ष दिलं बी नाही, देणार सुद्धा नाहीत ना. पुढे आपलं कार्य करत राहायचं. त्याला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. पुन्हा एकदा अजून एक किताब आपल्या घरी आला आणि ताईंना बी बर्थडेचं गिफ्ट देतात, त्यामुळे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.